जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीने विद्यार्थ्यांना दहशतवादी, आतंकवादी ठरवून टाकलेला आहे। त्यांना ही उपमा खास दहशतवादी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी दिलेली आहे। म्हणजे तुमची परदेशात शिकणारी सगळी कुकुली बाळं ही देशप्रेमी आणि या भारतात शिकणारी आमची कार्टी ती म्हणजे दहशतवादी आणि आतंकवादी। जरा तरी लाजा वाटू देत। आज ही जी मुलं स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावरती उतरतायत, न्याय मागतात, शांततेने न्याय मागतात, त्यांच्यावर तुम्ही लाठी हल्ला करताय, त्यांना तुडवताय आणि वर त्यांनाच तुम्ही दहशतवादी म्हणताय। जरा तरी लाजा वाटू देत। हेच तुम्ही जेव्हा सत्तेत नव्हतात, विरोधात होतात, तेव्हा तुम्ही काय करत होतात? तेव्हा तुम्ही अण्णा हजारेंच्या आंदोलनात जाऊन बसला होतात आणि आज तुम्ही विरोधकांना टोले मारताय की तुम्ही त्यांच्या खांद्याचा वापर हा यासाठी करताय। आणि तेव्हा तुम्ही कशासाठी वापर केला होता याचं उत्तर सुद्धा आज सबंध देश मागत आहे। खरं पाहायला गेलं तर हे विद्यार्थी नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे अत्यंत वैतागलेले, त्रासलेले, त्याच्यातून कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आज त्यांचे पालक, त्यांचे भाऊ, त्यांचे काका, मामा आज सगळेच या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। आणि ही मूर्खांची अवलाद म्हणते की हे 40 वर्षाचे घोडे हे काय विद्यार्थी आहेत का? अरे हे काय विद्यार्थी नसले तरी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार आहे आणि तो तुम्ही आमच्याकडनं कदापिही काढून घेऊ शकत नाही। तो अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे। आणि जर तुम्हाला संविधान कळत नसेल तर पहिल्यांदा तुम्ही संविधान समजून घ्या आणि त्यानंतर दहशतवादी, आतंकवादी असल्या घाणेरड्या गप्पा तुम्ही मारा। मुळात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अपेक्षित आहे। हे सगळं न करता या सगळ्या पूर्ण आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीचे IT सेलवाले करत आहेत। वेगवेगळे मॉफ केलेले व्हिडिओ सतत सोशल मीडियावरती टाकले जात आहेत आणि कशा पद्धतीने हे विद्यार्थी झुंडशाही आणि गुंडशाही करतात अशा पद्धतीने चित्र रंगवलं जात आहे। हे अत्यंत खोटं आणि घाणेरडं चित्र आज भारतासमोर नेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करत आहे। या कोणत्याही गोष्टीवरती विश्वास न ठेवता सगळ्यांनी संपूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांच्या एकजुटीसाठी, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे।